नमस्कार, मी सुवर्णा जोशी. मायानगरी मायाजाल या न्यूज 18 लोकमतच्या वृत्तमालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हे महाराष्ट्रामध्ये आहेत. काल आणि आज 2 दिवस ते महाराष्ट्रात असणार आहेत आणि मुंबईमध्ये ते बॉलिवूडच्या अनेक निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते अभिनेत्रींची भेट घेणार आहेत. याकरता कारण ते एक स्वप्न घेऊन, ते एक उद्देश घेऊन मुंबईमध्ये आलेले आहेत. त्यांना यूपीमध्ये गुंतवणूक वाढवायची आहे आणि तो एक मानस ठेवून ते इथे आलेत आणि त्यावरून आता चर्चा, आरोप प्रत्यारोप, वादविवाद सुरू झालेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्यांना उत्तर दिलेलं आहे आणि त्याच बातमीने आपण सुरुवात करतो आहोत. महाराष्ट्रातले उद्योगधंदे कुणी ओढून नेणार असेल तर ते होऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांना दिलेला आहे. राज्यांमध्ये गुंतवणुकीकरता स्पर्धा जरूर असायला हवी, पण कुणी जबरदस्ती करणार असेल तर ते सहन करणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत. इंडियन मर्चंट्स चेंबर्सच्या ऑनलाईन परिषदेमध्ये ते बोलत होते. योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्याची चांगली चर्चा होतीये आणि त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मला खरंच एक अभिमान आहे की जो एक कार्यक्रम घेऊन तुम्ही आलेला आहात, मॅग्नेटिक महाराष्ट्र. मैग्नेटिक मध्येच एक ताकद है और ये ताकत, कुछ लोग आ रहे हैं, आज भी आ रहे हैं, कुछ आपसे भी मिलेंगे, अरे भाई साहब हमारे यहाँ भी आ जाओ, लेकिन उनको पता नहीं कि अपना मैग्नेटिक जो एक ताकत है वो इतना जबरदस्त है कि अपने यहाँ से वहां उनके यहाँ कोई जाना तो दूर ही, लेकिन ऐसे नहीं हो जाए कि उनके यहाँ से हमारे यहाँ कोई लोग आ जाए. कारण महाराष्ट्र एक वेगळं राज्य आहे, वेगळं संस्कार है, संस्कृति है, कल्चर तो है ही, और इसलिए महाराष्ट्र आगे बढ़ रहा है. हमें कोई जेलसी नहीं, कोई दूसरा कोई आगे बढ़ सकता है, चलो रेस कॉम्पिटिशन करो, बढ़ो आगे, हमें कोई आपत्ती नाही आहे. पण ओढून ताणून कोण जर काय घेऊन जात असेल तर ते ऑफकोर्स मी काय होऊ देणार नाही. आपणही, मला असं वाटतं, कोणी जायला तयार होणार नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बॉलिवूडच्या अभिनेते आणि निर्मात्यांशी चर्चा करणार आहेत. उत्तर प्रदेशामध्ये निर्माण होणाऱ्या फिल्म सिटीमध्ये योगी आदित्यनाथ यांना मुंबईचं वैभव असलेल्या बॉलिवूडला न्यायचंय. त्यांच्या याच कृतीला मनसेनं होर्डिंग्सच्या माध्यमातून उत्तर दिलेलं आहे. मुंबईत योगी आदित्यनाथ ट्रायडंट हॉटेलमध्ये वास्तव्यात आहेत. याच हॉटेलच्या खाली मनसेचे घाटकोपर इथल्या विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांना यूपीचा ठग म्हटलेला आहे. मुंबई लुटायला आलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा इरादा हा मुंगेरीलालचं स्वप्न असल्याचं त्यांनी होर्डिंगमध्ये म्हटलंय. हेच होर्डिंग भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाबाहेर सुद्धा लावण्यात आलेलं आहे. कहा राजा भोज और कहा गंगू तेली, कुठे महाराष्ट्राचं वैभव तर कुठे यूपीचं दारिद्र्य. भारतरत्न दादासाहेब फाळके यांनी स्थापन केलेली चित्रपटसृष्टी यूपीला नेण्याचं मुंगेरीलालचं स्वप्न अपयशी, राज्यातील बेरोजगारी लपवण्याकरता, मुंबईतील उद्योग पळवण्याकरता आलेला ठग, असे सगळे शब्द, असा सगळा मजकूर मनसेनं योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करताना जो बॅनर लावलाय त्या बॅनरवर लिहिलंय गणेश चुक्कल यांच्या नावाने, यांच्या नेतृत्वात हा बॅनर लावण्यात आलाय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्याबद्दल चांगलीच चर्चा रंगलेली आहे. उत्तर प्रदेशात फिल्म सिटी उभारण्याचा योगींचा प्लॅन आहे, तशी घोषणाच त्यांनी गेल्या महिन्यामध्ये केलेली होती. योगी चित्रपटसृष्टीतल्या दिग्गजांना आज सुद्धा भेटणार आहेत. कालही त्यांनी काहींची भेट घेतली. काल अक्षय कुमारनं त्यांची भेट घेतली. पण मूळ मुद्दा हा आहे की बॉलिवूडला नख लावणं इतकं सोपं आहे का. उत्तर प्रदेशात फिल्म सिटी जरी उभारली तरी तिथे असं कितीशा चित्रपटांचं शूटिंग होईल. शूटिंगसाठी जी साधन सामुग्री लागते, जे तज्ञ लागतात, ते तिथं मिळतील का. निर्मात्यांचे पैसे आणि मनस्ताप खरंच कमी होईल का. या सगळ्यावर न्यूज 18 लोकमत आज वृत्तमालिका करत आहे, ज्यात आपण अनेक सेलिब्रिटी, तज्ञ आणि दिग्गजांशी चर्चा करणार आहोत. ही थेट दृश्य आपण बघतोय. योगी आदित्यनाथ बीएससीला पोहोचलेले आहेत. मुंबई दौऱ्यावर आहेत योगी आदित्यनाथ. काल आणि आज त्यांचा दौरा आहे आणि बीएससीला आता योगी आदित्यनाथ पोहोचलेत. त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघतो आहोत. आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्या संपर्कात आहेत. विवेक, खरं तर 2 दिवसात वेगवेगळ्या
बॉलिवूडच्या हस्तींशी भेट घेणार आहेत योगी आदित्यनाथ, पण आत्ता विषयीचं अपडेट सांगाल? बीएससी मध्ये आत्ता बघतोय आपण योगी आदित्यनाथ, त्यांना त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघतोय, ते आधी अपडेट सांगाल आणि त्यानंतर आपण बॉलिवूडच्या मुद्द्याकडे वळू शकतो. सुवर्ण, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत. लखनौ म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा IPO तिथे इश्यू केला जाणार आहे आणि त्या कार्यक्रमाकरता तिथं पोहोचलेले आहेत. त्यांचा तो काल आणि आजचा जे 2 दिवसांचा दौरा आहे तो मुख्यत्वे उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक कशी वाढवावी याकरताचा आहे. बरं, हा पहिलेच कुठले इतर राज्यातले मुख्यमंत्री येत आहेत अशातला भाग नाही आणि तो शेवटचा पण दौरा राहणार आहे. त्यामुळे यापूर्वी देखील गुजरातचे मुख्यमंत्री असतील किंवा इतर राज्यातले मुख्यमंत्र्यांनी देखील मुंबईत येऊन उद्योजकांशी चर्चा केलेली आहे. त्यामुळे फक्त बॉलिवूड अशातला भाग नाही आहे, तर ते आज काही उद्योजकांना देखील भेटतील आणि निश्चितपणे बॉलिवूडच्या कलाकारांशी, निर्मात्यांशी देखील ते तिथं भेटतील आणि चर्चा करतील आणि तिथं फिल्म सिटी किंवा सिने जगताला काही एक काम सुरू करता येईल का, उद्योग सुरू करता येईल का UP-मध्ये, याचा देखील ते प्रयत्न करणार आहे. हा काही पहिला प्रयत्न नाही आहे. आपल्याला माहिती आहे की रामोजीराव यांचं जे पूर्ण सेटअप आहे हैदराबादमध्ये, तिथं देखील 90च्या दशकामध्ये प्रयत्न झाला होता. काही काळ तिकडे शूटिंग देखील झालं होतं, पण त्यानंतर पुन्हा एकदा सगळ्यांच्या लक्षात आलं की मुंबई हेच योग्य केंद्र आहे बॉलिवूड करता. त्यानंतर आपण न्यूज मीडियामध्ये काम करतो. अनेक न्यूज चॅनल्सची हेडक्वार्टर्स ही नोएडामध्ये आहेत, दिल्ली लगतच्या, आणि त्या नोएडामध्ये जर आपण त्याच्या जवळच्या स्टेशनला उतरलो तर त्यातला पत्ता आहे नोएडा सेक्टर 16A. तसं जर आपण कोणाला सांगितलं तिथल्या सायकल रिक्षावाल्याला तर त्याला कळत नाही. त्याला सांगावं लागतं की तू फिल्म सिटीला घेऊन जा. म्हणजे यापूर्वी मायावतींनी देखील तिथं फिल्म सिटी निर्माण करावी यासाठी प्रयत्न केले गेले होते. अनिल कपूर असतील किंवा डॅनी डेंझोप्पा असतील, त्या अशा मोठमोठ्या कलाकारांनी तिकडच्या जमिनी घेतल्या होत्या, तिथे स्टुडिओ उभारले होते, मात्र त्यांना त्यात यश मिळालेलं नाही आहे. हेच आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळतं आहे. त्यामुळे मुंबई आणि बॉलिवूडचं नातं आहे ते अगदी त्यातला जो संबंध आहे किंवा पूर्वीपासूनची जी परंपरा आहे, हा सगळा जो सेटअप आहे तो फार पूर्वीपासूनचा आणि या सगळ्या गोष्टींचा एक घनिष्ठ संबंध आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. नक्की विवेक, आज आपण दिवसभर वेगवेगळ्या नेत्यांशी, तज्ज्ञांशी किंवा इंडस्ट्रीशी रिलेटेड अनेकांशी बोलणार आहोत या सगळ्याविषयी, पण आत्ता थोडीशी घाई होतीये अगदी थेट असं म्हणायला की मुंबईतनं बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्री पळवून नेली जाईल उत्तर प्रदेशला, अशी असं म्हणायला थोडी घाई होतीये, कारण कालपासूनच आरोप प्रत्यारोप असे सुरू झालेत. मी तेच म्हणत होतो की रामोजीरावांचा प्रयत्न असेल किंवा मग पूर्वी मायावतीच्या सरकारने देखील प्रयत्न केला होता की तिथे एक बॉलिवूड सेट करायचं, पण तसं होताना दिसत नाहीये. मुंबईचं जे ग्लॅमर आहे, फक्त मुंबईमध्ये इथं इक्विपमेंट आहेत किंवा इतर काही फॅसिलिटीज आहेत म्हणून नाहीये, पण मुंबईचं म्हणून स्वतःचं एक जे ग्लॅमर आहे ते देखील फार महत्त्वाचं आहे. जसं वाराणसीचा घाट मुंबईमध्ये आणता येणार नाही, तसं मुंबईचा जो मरीन ड्राईव्ह आहे, मुंबईचं जे ग्लॅमर आहे ते तिथे नेता येणार नाही. म्हणजे शाहरुख खानच्या घराबाहेर, मन्नत बाहेर जी काही गर्दी असते, एक आयकॉनिक जागा मुंबईकरांकरता झालेली आहे. तशी ती जागा कुठेतरी आझमगडमध्ये, जौनपूरमध्ये, लखनौमध्ये होईल अशी अपेक्षा आपण करू शकत नाही. त्यामुळे या सगळ्या जागा, जलसा असेल, अमिताभ बच्चनचं घर आहे, ते सुद्धा एक आयकॉनिक जागा आहे सगळ्या या कलाकारांकरता, सर्वसामान्य प्रेक्षकांकरता. त्यामुळे ते जे मुंबईचं ग्लॅमर आहे, मुंबईमध्ये अनेक ठिकाण आहेत, नरिमन पॉईंट असेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असेल, त्याच्यानंतर गेटवे ऑफ इंडिया असेल, अशा अनेक जागा आहेत की ज्याला म्हणून सगळं म्हणून मुंबईचं एक ग्लॅमर आहे, ते ग्लॅमर नेता येणार आहे. बघा की तसंच बॉलिवूड हे सुद्धा हा सुद्धा एक ग्लॅमरस भाग आहे मुंबई असं म्हटलं की. विवेक, तुला थोडं थांबवते अशासाठी, कारण भाजपचे आमदार अतुल भातखळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि माधव अभ्यंकर अभिनेते सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. या दोघांशी आपण बोलूया. सुरुवातीला अतुल भातखळकर की मी आपल्याकडे येते. पहिलाच माझा प्रश्न, 2 दिवसांचा योगी आदित्यनाथ यांचा मुंबईचा दौरा आहे, UP मध्ये गुंतवणूक करावी हा मानस घेऊन ते मुंबईमध्ये आलेले आहेत, पण जेव्हा ते आले आणि ते वेगवेगळे नेते, अभिनेते असतील किंवा वेगवेगळ्या निर्मात्यांशी भेट घेत आहेत, तेव्हापासून लगेच चर्चेला सुरुवात झाली की त्यांचा मानस आहे किंवा एक त्यांच्या मनात असा विचार आहे की बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्री मुंबई UPला पळवावी. काय सांगाल यावरची पहिली प्रतिक्रिया या आरोपांवरची? मुळामध्ये हे आरोप काँग्रेस आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे करतायत. अत्यंत बालिश आणि हास्यास्पद अशा स्वरूपाचे हे आरोप आहेत. पहिली गोष्ट, रामोजीरावांनी हैदराबादला फिल्म सिटी स्टुडिओ उभा केलाय कित्येक वर्षापूर्वी. कर्नाटकमध्ये फिल्म इंडस्ट्री आहे, केरळमध्ये फिल्म इंडस्ट्री आहे, आणि त्याच्यामुळे प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री वर्षानुवर्ष आपण पाहतोय की मुंबईमध्ये येऊन, कारण मुंबई एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचं शहर आहे, या ठिकाणी येतात
आणि त्या ठिकाणी इंडस्ट्रीच्या लोकांना आवाहन करतात आणि त्याच्यामुळे तसंच त्यांनी एक फिल्म सिटी आम्ही उभी करणार असं म्हटलेलं आहे. पण आपण हे समजून घेतलं पाहिजे की प्रत्येक शहराचं एक वैशिष्ट्य असतं. मुंबई म्हणून मुंबईचं वैशिष्ट्य आहे. गंगेचा घाट काही मुंबई शहरामध्ये येऊ शकणार नाहीये. त्यामुळे उत्तर प्रदेशची काही वैशिष्ट्य आहेत. पण या सरकारचं गेले वर्षभरापासूनचा एक अजेंडा आहे आणि तो अजेंडा असा आहे की प्रत्येक वेळेला काहीतरी एक नवीन नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करायचा. मग कधीतरी केंद्र सरकारच्या अन्यायाची भाषा करायची. आता आज नवीन काढलं की बॉलिवूड आम्ही घेऊन जाऊ देणार नाही. असं बॉलिवूड घेऊन जाऊ द्यायला काय तो मोबाईल फोन आहे का? आपल्याकडे 1965 सालापासून एवढी मोठी फिल्म सिटी आहे. देवेंद्र फडणवीसांच्या सरकारच्या काळामध्ये ही फिल्म सिटी इंटरनॅशनल होण्याकरता टेंडर्स काढली. त्याला गती द्या म्हणावं. कन्सल्टंट नेमले, टेंडरच्या प्रक्रियेमध्ये आलं आणि त्यामुळे असं मुंबईचं वैभव कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. नक्की. पण एक अतुल केवळ भातखळकर, पॉलिटिकल अजून एक मुद्दा फक्त ज्याच्यावर तुम्ही बोलावं की प्रॅक्टिकली सुद्धा हे पॉसिबल व्हायला पाहिजे ना की असं कुठेतरी बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्री कोणीतरी यूपीला घेऊन जाईल. कारण त्या इंडस्ट्रीची स्वतःची काही मागणी आहे, काही परिणाम आहेत, काही काय जमतं काय नाही जमत अशा सगळ्या गोष्टी आहेत. याचाही विचार व्हायला हवा आरोप प्रत्यारोप होताना. 100% व्हायला पाहिजे. पण मी म्हटल्याप्रमाणे हे आरोप प्रत्यारोप काही फिल्म इंडस्ट्रीतल्या लोकांनी केलेले नाहीये, तर हे राजकीय नेत्यांनी केलेले आहेत. आणि याचं कारण मी म्हटल्याप्रमाणे आपल्या सरकारच्या अपयशावरनं लोकांचं लक्ष विचलित करण्याकरता प्रत्येक वेळेला काहीतरी भलतेच नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करणं. मग कधीतरी जीएसटीची रक्कम आली नाही, आता आज नवीन की बॉलिवूड घेऊन चालले, बॉलिवूड घेऊन चालले, अशा पद्धतीने काहीतरी हास्यास्पद आहे. ही काही पहिली घटना नाहीये की अन्य राज्यातला मुख्यमंत्री मुंबई शहरात येतो. हे तर रेग्युलर फीचर आहे. कारण मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे आणि मुळात ते आलेत कशा करतात तर एका म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे बॉन्ड त्या ठिकाणी बीएससी मध्ये लॉन्च करण्याकरता ते आलेले आहेत. मला वाटतं त्यांच्यापासून काही प्रेरणा घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक तर घराच्या बाहेर पडावं आणि राज्याच्या विकासाकरता जसे योगी आदित्यनाथ प्रयत्न करतायत तसे प्रयत्न त्यांनी करावेत स्वतःच्या राज्याच्या विकासाकरता, महाराष्ट्राच्या विकासाकरता. तर त्यातून अधिक भलं घडेल महाराष्ट्राचं आणि मुंबईचं असं मला वाटतं. नक्की. अतुल भातखळकर, मी आपल्याशी सलग अशासाठी बोलतेय कारण अर्थात आपला पुढचा नियोजित कार्यक्रम आहे आणि त्यामुळे सलग संवाद साधते मी आपल्याशी. अजून एक मुद्दा, मनसेनं बॅनरबाजी केली आहे. मनसेनं योगी आदित्यनाथ यांना ठग म्हटलेलं आहे. हॅलो अतुलजी, आवाज येतोय आपल्याला? आता येतोय. हा, मनसेनं बॅनरबाजी केली आहे. मनसेनं बॅनर लावून योगी आदित्यनाथ यांना ठग म्हटलंय. नाही, मनसे हा एक प्रादेशिक पक्ष आहे आणि त्यांचा सन ऑफ द सॉइल, भूमिपुत्र, मराठी अशा पद्धतीची ती भाषा करत असतात. आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या कल्पनेप्रमाणे त्यांचं आणि शिवसेनेमधला हा मराठी मतांबाबतीतला संघर्ष चालू आहे आणि त्यामुळे ते अशा पद्धतीचे बॅनर लावतायत. आता त्यांची हिंदुत्वाची भूमिका कुठे गेली? योगी आदित्यनाथ हे हिंदुत्वाचे सुद्धा एक मोठे आयकॉन आहेत. मग आता मनसेमध्येच हिंदुत्व स्वीकारलं होतं, त्याचं काय झालं? आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की ही शिवसेना मनसे यांच्यामधला मराठी मतं आपल्याकडे वळतील अशा पद्धतीचा एक गोड गैरसमज त्यांचा आहे आणि त्याच्याकरता ही तडफड चालू आहे. हे शुद्ध आणि शुद्ध अत्यंत खालच्या स्तरावरचं राजकारण काँग्रेस, शिवसेना आणि मनसे हे करतायत. या भेटीच्या कडे राजकारणाच्या दृष्टिकोनातून बघण्याची आवश्यकता नाही. मी म्हटल्याप्रमाणे काँग्रेस शासित मुख्यमंत्री राज्यांचे मुख्यमंत्री अनेकदा इकडे आलेले आहेत. त्यामुळे यात काही नवीन आहे असं मला वाटत नाही आणि कोणी कोणाला ठग म्हटल्याने कोणी ठग होत नाही. एकच फक्त प्रश्न विचारते अजून अतुल भातखळकर, जर समजा आपल्या राज्यामध्ये म्हणजे एखाद्या राज्यामध्ये गुंतवणूक व्हावी याकरता मुख्यमंत्री बाहेर पडत असतील, वेगळ्या राज्यांमध्ये जाऊन किंवा आर्थिक राजधानी मुंबईमध्ये येऊन कुणाशी संवाद साधत असतील, तर फक्त बॉलिवूड का? वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये इंडस्ट्रीज आहेत ज्याच्याशी संवाद साधला जाऊ शकतो आणि त्यांना आमंत्रण दिलं जाऊ शकतं उत्तर प्रदेशमध्ये. तर याविषयी का नाही विचार झाला? म्हणजे कारण 2 दिवसांमध्ये ज्या काही भेटीगाठी आहेत त्या फक्त बॉलिवूडशी संबंधित लोकांशीच आहेत.
नाही, केवळ बॉलिवूड संबंधित अशातला भाग नाही. पहिला मुद्दा, सर्वच गुंतवणूक वाढवण्याकरता त्यांचा दौरा आहे. आणि जर का योगी आदित्यनाथांनी असं ठरवलं असेल की फिल्म सिटी मला तिकडे डेव्हलप करायची आहे, तर होय. गैर काय आहे? मला काहीच कळलं नाही. मी सुरुवातीलाच म्हटलं ना, हैदराबादमध्ये रामोजीरावांची फिल्म सिटी आहे. मग त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचं का? त्याच्यामुळे मुंबईच्या बॉलिवूडचं काही नुकसान झालं का? कॉम्पिटिशनला घाबरून चालत नाही जगामध्ये. आणि मुंबई मुंबई आहे, मुंबईचं महत्व आहे. मुंबईमध्ये लोक राहणारच, तुम्हाला सांगतो मी. आणि त्याच्यामुळे हे त्यांनाही माहिती आहे, पण हे केवळ नरेटिव्ह काहीतरी वेगळा सेट करायचा. आणि मुंबई शहरावर आक्रमण होतंय, महाराष्ट्रावर आक्रमण होतंय, कारण स्वतःचं राजकीय अपयश लपवण्याचा हा एक अश्लाघ्य प्रयत्न आहे. एवढाच त्याच्या मागचा भाग आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून सांगतो, आम्ही 5 वर्ष सत्तेमध्ये होतो. सगळ्या जगाने इथे यावं, त्यांनी कॉम्पिटिशन करावी. महाराष्ट्रामध्ये आणि मुंबई शहराच्या लोकांमध्ये एवढं पोटेन्शियल आहे की आम्ही आमचा विकास 100% करू. आणि त्याच्याकरता मुंबई शहराच्या नागरी सुविधा, त्यांचा जो खेळखंडोबा गेल्या वर्षभरात या मुख्यमंत्र्यांनी करून ठेवलाय, तो त्यांनी थांबवला पाहिजे. मेट्रो चालू केली पाहिजे, म्हणजे अधिक संख्येने लोक येतील आणि मुंबईचा आणि महाराष्ट्राचा GDP वाढेल. याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पण ते करता येत नाही, म्हणून मग काहीतरी राजकीय नरेटिव्ह सेट करण्याचा हा एक प्रयत्न आहे. बाकी याच्यात काही अर्थ नाही. नक्की. अतुल भातखळकर, आपण विनंती करेन मी आपल्याला, आपण असे सोबत राहा. अभिनेते माधव अभ्यंकर आपल्या सोबत आहेत. माधवजी, आपण गेले अनेक काही काळ ऐकता आहात की अतुल भातखळकर काय म्हणतायत. आपण तर या बॉलिवूडचा, या मराठी इंडस्ट्रीचा एक अविभाज्य भाग आहात. आपण कसं बघता या दौऱ्याकडे, आणि असे जे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याच्याविषयीची आपली पहिली प्रतिक्रिया किंवा भूमिका काय? नक्कीच मी एक सांगेन की मी एक कलावंत म्हणून या गोष्टीकडे बघतोय. त्या पाठीमागे काही राजकारण असतं आहे वगैरे, ते काय तर मला काही कळत नाही त्यातलं. पण मला असं वाटतं काही पॅनिक व्हायची काही गरजच नाहीये मुळात. आणि जसं कुठल्या तरी राज्यामध्ये काही 1000 एकर जमीन कोणी दिली, तर तिथलं आपलं पंढरपूर तिथं नेऊ का आपण? तर मुंबई किंवा महाराष्ट्र ही पहिल्यापासून कलेची पंढरीच आहे. कारण त्याला एक सांस्कृतिक काही वारसा आहे आपल्याकडे, संस्कृती आहे. जो सभोवताल त्याचा काही परिणाम असतो, जो इतर राज्यांमध्ये तसा कमी दिसतो. आणि मुळात कायदा आणि सुव्यवस्था, आपल्याकडे जी शांतता आहे एक प्रकारची, ती या सगळ्या गोष्टींसाठी खूप पोषक असते. म्हणजे दादासाहेब फाळकेंनी ती इंडस्ट्री सुरू केली असं आपण म्हणतो. त्यांनी पहिला सिनेमा केला आणि तिथपासून ते लोण पसरलं आणि ते सगळ्या भाषांमध्ये गेले. जसं मगासपासून उल्लेख होतोय की रामोजी फिल्म सिटीचा, तर हैदराबादमध्ये, मद्रासमध्ये कितीतरी स्टुडिओ आहेत. म्हणजे खूप मोठ्या एखाद्या एकर जागेवरती नुसत्या शेड्स उभ्या करणं म्हणजे इंडस्ट्री होत नाही मुळामध्ये. आलं का लक्षात? आणि तिथली जी मूळ भाषा जी आहे, ज्याला आपण भोजपुरी वगैरे म्हणतो, तर तिथल्या स्थानिक लोकांनाही त्याचा फायदा होणार आहे. तरी करायला काहीच हरकत नाही. उलट मला असं वाटतं ना, या निमित्ताने आदान प्रदान वाढेल. आलं का लक्षात? म्हणजे आपण आपले सिनेमे बाहेर देशात जाऊन सुद्धा करतो, बरोबर आहे. तिथली मंडळी आपल्याकडे येऊन त्यांनी गांधीबिंदी सारखे सिनेमे सुद्धा आपल्या इकडे भारतात झालेले आहेत, बऱ्यापैकी त्याचं शूटिंग. तर याच्यात घाबरण्यासारखं मला काहीच वाटत नाहीये. याच्यात पॅनिक व्हायचं काहीच कारण नाही. आणि हे आदान प्रदान वाढलं तर ते सगळ्यांनाच फायदा आपल्याला होणार. असं वाटतं की पर्याय म्हणून या सगळ्याकडे बघितलं पाहिजे. म्हणजे जसं आपण रामोजी फिल्म सिटी बघितलं असेल त्याला पाहिजे. एक पर्याय बघतो हो. की तिथेही काही शूट करता येईल. तसं हो. युपी मध्ये समजा जर उद्या अशी Correct. फिल्म सिटी उभी मी राहिली, 6 तर तो एक पर्याय असेल. हो हो नक्कीच. मी स्वतः 6 महिने रामोजी फिल्म सिटीमध्ये मराठी एका सिरियलच्या शूटिंगसाठी राहिलेलो आहे. आलं का लक्षात? प्रचंड मोठ्या एकरवरती ती जागा आहे. पण तू शेवटी कसं आहे माहितीये का, की स्टुडिओ बेस. आता महाराष्ट्रात काय होत आहे की नॅचरल लोकेशनवरती लोक जाऊन काम करता येतात जास्तीत अगदी जास्त. बरोबर. की कुठल्या स्टुडिओपेक्षा खरं घर असेल, खरा वाडा असेल, खरं ग्रामीण भाग असेल, इथं खऱ्या ठिकाणी जाऊन ते लोक शूटिंग करतात, ते जास्त नॅचरल वाटतं. तसंच तिथे जर त्यांनी इंडस्ट्री उभी केलीच, काय बिघडत नाहीये. सगळ्या प्रकारच्या इंडस्ट्री सगळीकडे जातात. फक्त फिल्म इंडस्ट्रीमध्ये हा काही वाद करायची गरज नाही असं मला वाटतं. पॅनिक व्हायचं काहीच कारण नाही. त्यांनी करावं तिकडे, आदान प्रदान वाढेल. रामोजीला आजही जाऊन हिंदीतले लोक शूट करतात. मराठीला ते परवडत नाही कारण त्याचे रेट्स खूप आहेत म्हणून. पण तिथे आजही होतात ना, नक्कीच होतात. केरळमध्ये होतात. पण माधवजी, मग आपल्याला असं वाटतं की इन्सिक्युरिटी मधनं कदाचित अशा
पटकन प्रतिक्रिया म्हणतो आपण ज्याला, की अजून दौरा पूर्ण सुद्धा झालेला नाही. काल आणि आज ते दौऱ्यावर आहेत. काल काही लोकांशी त्यांनी भेट घेतली आणि लगेचच प्रतिक्रिया यायला लागल्या आणि त्या आम्ही मुंबईमधनं बॉलिवूड नेऊ देणार नाही, हे मायाजाल आहे वगैरे वगैरे असं जे बोलायला, म्हणजे ह्या ज्या लगेचच्या आलेल्या प्रतिक्रिया होत्या त्या इन्सिक्युरिटीमधनं आलेल्या होत्या असं वाटतं? असू शकतात. आपल्याकडे कुठलीही गोष्ट घडायच्या आधीच त्याच्यावरती प्रतिक्रिया देणं सुरुवात होतं. पण मी एक सांगतो, की कुठलाही कलावंत असेल तर तो त्यांनी अशी कुठली प्रतिक्रिया आतापर्यंत लगेच दिली नसते. राजकारण हा एक भाग वेगळा असतो. त्याच्यात त्यांना त्या अपरिहार्य असतं, त्या गोष्टी कराव्या लागतात आणि ते लोक करत असतील. पण कुठलाही कलावंत इतकी पटकन प्रतिक्रिया देणार नाही. तो समजून गेला. आता उद्यापर्यंत वाट बघेल तो, काय निर्णय झाला, काय नाही. आपल्यातले अनेक जे अभिनेते आहेत ते त्यांच्याशी बोलणार आहेत, निर्माते बोलणार आहेत. त्यातनं काय आउटपुट निघतंय वगैरे हे जरा आपण ऐकूयात ना, बघूयात जरा. मला असं वाटतं इमिजिएट आपण रिॲक्ट व्हायचं म्हणजे खरंच हे पॅनिक होणं वाईट आहे असं मला वाटतं. काही होत नाही. आपलं जे राहणार आहे, आपलं जे आहे ते आपलंच आहे. आपल्याकडे सांस्कृतिक वारसा जो आहे ना तो इतका भक्कम आणि सॉलिड आहे ना की त्याला कोणीही धक्का लावू शकत नाही. म्हणजे त्या दृष्टीने आपण खूप सुदैवी आहोत असं मी म्हणतो. हो, पॅनिक होण्याची गरज नाही असं माधवजी तुम्ही म्हणताय. अतुल भातखळकर आपल्यासोबत आहेतच. अतुल भातखळकर, आपण अनेकदा असं बघतो की राजकारणामध्ये बॉलिवूड खेचलं जातं, कलावंत खेचले जातात, कलाकार खेचले जातात. म्हणजे फक्त एखादी कला नाही तर तो कलाकार सुद्धा खेचला जातो त्यामध्ये आणि मग खूप मोठं वादंग निर्माण होतं. तर असं खरं तर व्हायला नको आहे. नाही, तत्वतः आपण जे म्हणताय ते 100% बरोबर आहे, की कुठलाच कलाकार किंवा राजकारणाकरता कुठल्याच गोष्टीचा गैरवापर किंवा वापर हा करता कामा नये. याच्याविषयी काही दुमत असायचं काही कारण नाही. पण आपण पाहिलेलं आहे, की देशाच्या राजकारणामध्ये अमिताभ बच्चनना निवडणुकीत कोणीतरी उभं केलं. अमिताभ बच्चन निवडून आले. मग त्याच्यानंतर त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली. राम नाईक पडू शकत नाही म्हणून मग गोविंदांना 2004ला काँग्रेस पक्षाने त्यांच्यासमोर उभं केलं. हो. त्यामुळे या प्रश्नाला काही एक ठोक उत्तर आहे असं मी काही मानत नाही. हेही खरं आहे, की राजकारण जर का अधिकाधिक चांगलं आणि शुद्ध व्हायचं असेल तर समाज जीवनातल्या सर्व क्षेत्रातल्या लोकांनी राजकारणात आलं पाहिजे. मग त्यात इंडस्ट्री आली, लेबर आले, कलाकार आले, सगळ्यांनी आलं पाहिजे. तर राजकीय नेत्यांचा दृष्टिकोन जो आहे तो विशाल होईल. पण याचा वापर राजकारणाकरता करणं हे मला वाटतं अत्यंत हास्यास्पद आहे. आणि ज्या पद्धतीच्या रिॲक्शन कालपासून परवापासून काँग्रेस शिवसेनेचे लोक देत आहेत त्याच्यावरून तर म्हणजे लोक मजा घेत असतील. मुख्यमंत्री आहेत म्हणूनही जाणीवपूर्वक टीका होते आहे एवढी सडकून. 100% योगी आदित्यनाथ आहेत म्हणून काँग्रेस आणि शिवसेना ही टीका करते. याचं कारण असं आहे की योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचा कारभार उत्तम करतायत. एक ते हिंदुत्वाचे एक फार मोठे आयकॉन आहेत आणि त्यांनी विकासाचा एक झंझावात उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी उभा केलेला आहे. आणि त्याच्यामुळे मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे की जसं अभ्यंकरांनी म्हटलं की यात घाबरण्यासारखं काहीच नाहीये. यात काय नवीन आहे? केरळमध्ये फिल्म इंडस्ट्री आहे, कर्नाटकमध्ये फिल्म इंडस्ट्री आहे. पण जे आपल्या गोष्टी आहेत त्या आपल्या गोष्टी आहेत. मी जसं म्हटलं गंगेचा घाट इकडे येऊ शकत नाही ना. ज्याला गंगेच्या घाटाचं ओरिजिनल शूटिंग करायचंय आणि आज जेव्हा गंगेचे घाट मोदीजींनी अत्यंत स्वच्छ केल्यानंतर ते जे कलाकार आहेत त्याला ओरिजिनल ते ओरिजिनल आहे ते तिकडे जातीलच ना त्या गोष्टी करता. तसेच मुंबईचं आहे, तसंच महाराष्ट्राचं आहे. त्यामुळे मला काही यात घाबरण्यासारखं वाटत नाहीये आणि मला असंही वाटत नाही की हे लोक घाबरलेले आहेत. हे केवळ राजकारण करण्याचा एक प्रयत्न करतायत, नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतायत, बाकी काही नाही. पण मुख्यमंत्र्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की अशा प्रकारची स्टेटमेंट केल्यानंतर महाराष्ट्राची जी प्रतिमा आहे ही प्रतिमा देशभरामध्ये ही खालावली जाते की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री इतकं बालिश पद्धतीने रिॲक्शन देत आहेत. यात काहीच अर्थ नाहीये. जगात कॉम्पिटिशन आहेच ना. मुकेश अंबानी राहतात मुंबईत पण त्यांच्या सगळ्या इंडस्ट्री या महाराष्ट्रात आहेत का? त्या गुजरातला आहेत, अन्य ठिकाणी आहेत. आणि त्यामुळे हे इतकं म्हणजे बालिशपणाच मी म्हणेन, बाकी काही नाहीये. महानगरपालिकाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे एक राजकारण करण्याचा हा एक प्रयत्न आहे, बाकी यात काही अर्थ नाही. नक्की. अतुल भातखळकर, अजून एक मुद्दा
जेव्हा बॉलिवूडमध्ये ड्रग्सचं कनेक्शन समोर आलं, म्हणजे बॉलिवूडचं ड्रग्स कनेक्शन समोर आलं आणि मग कारवाईला सुरुवात झाली एनसीबी कडून किंवा चर्चेला चौकशांना सुरुवात झाली, तेव्हा एक असा आरोप झाला की जाणीवपूर्वक मुंबईतून बॉलिवूडला हद्दपार करण्याकरता, बाहेर काढण्याकरता हे सगळं जाळं रचलं जाते, असा एक फार घणाघाती आरोप झाला. आणि आता फक्त 2 दिवस योगी आदित्यनाथ येतात नाही आणि बॉलिवूडच्या काही लोकांशी चर्चा करतात नाही, तर आम्ही बॉलिवूड मुंबई बाहेर जाऊ देणार नाही, असा एक सूर उमटतोय. ह्याला काय म्हणायचं? नाही, मी सुरुवातीलाच म्हटलं की हे केवळ एक राजकारण करण्याचा प्रयत्न आहे. आपल्याला आठवत असेल की ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस राज्याच्या गृहमंत्र्यांनी घोषणा केली होती की कंगना राणावत यांचं बॉलिवूड कनेक्शन आम्ही शोधू. तर त्या चौकशीचं काय झालं पुढे? कंगना राणावत तर इथून असताना ती परत हिमाचलला निघून गेली. आणि मुळामध्ये त्या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याकडे एनसीबीआयची गरज काय होती? क्राईम ब्रँच आहे ना, आपलं राज्याचा अंमली विरोधी पथक आहे. त्यांनी का नाही कारवाई केली? त्यांनी पण कारवाई करण्याची आवश्यकता होती, त्यांच्यावर पण जबाबदारी आहे, पण ते करायचं नाही. आणि आता बॉलिवूड मधले काही या संदर्भातली प्रकरणं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर लगेच बॉलिवूड हे समाप्त करण्याचा प्रयत्न चाललाय. अत्यंत हास्यास्पद आहे, मला वाटतं याला काही अर्थ नाहीये. हे अत्यंत बालिश अशा स्वरूपाचे आरोप आहेत. नक्की. अतुल भातखळकर, मी आपल्याला विनंती करेन आपण असेच चर्चेमध्ये आमच्यासोबत सहभागी राहा. माधव अभ्यंकर आपल्यासोबत चर्चेमध्ये सहभागी आहेतच, या दोघांशी बोलूया. पण आता एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत आणि ब्रेकवर जाताना आठवण करून देतो एका चांगल्या उपक्रमाची. असं म्हणतात की मुला मुलींच्या गुणांची झलक शालेय काळातच बघायला मिळते, मग ते कोणत्याही क्षेत्रात नाम कमवू शकतात, चमकवू शकतात. खेळात असो, शिक्षणात असो, कलेत असो किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात. अशा कुठल्याही 15 वर्षाखालच्या मुलाला किंवा मुलीला आपण ओळखत असाल तर त्यांना आपण सगळ्यांनी मिळून जगासमोर आणायला हवं. आजच रजिस्टर करा news18.com/younggenius किंवा बायजूस ॲप डाउनलोड करा आणि यंग जीनियस सेक्शनला भेट द्या. बायजूस यंग जीनियसचा हा उपक्रम आहे. मायानगरी मायाजाल या वृत्तमालिकेमध्ये पुन्हा एकदा स्वागत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, हे 2 दिवस मुंबईमध्ये आलेले आहेत. त्यांचा हा 2 दिवसाचा नियोजित दौरा होता. ते आत्ता BSC मध्ये आहेत, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, आणि एका कार्यक्रमासाठी ते तिथे आलेत. पण या 2 दिवसांमध्ये, कालच्या आणि आजच्या दिवसांमध्ये, ते बॉलिवूडचे निर्माते असतील, दिग्दर्शक असतील किंवा कलाकार असतील यांच्याशी संवाद साधतायत. UPमध्ये कशी गुंतवणूक वाढेल यावर ते भर देत आहेत आणि त्याकरता 2 दिवस मुंबईमध्ये ते आलेत. त्यांनी मागच्याच महिन्यात मानसही बोलून दाखवलेला होता की उत्तर प्रदेशामध्ये एक मोठी फिल्म सिटी ते उभी करणार आहेत आणि त्याकरता मग बॉलिवूडच्या सगळ्यांशी संवाद साधण्याकरता ते आलेले आहेत. अनेकांशी ते संवाद साधणार आहेत या 2 दिवसात. आजही दिवसभरात ते अनेकांची भेट घेणार. पण या सगळ्या घडामोडींमध्ये, या 2 दिवसांच्या दौऱ्यामध्ये लगेच टीका व्हायला लागलेली आहे की आम्ही बॉलिवूड काय मुंबईच्या बाहेर जाऊ देणार नाही, नेऊ देणार नाही. अनेक स्तरामधून ही टीका होते आहे आणि अर्थातच हे काही सोपं नाही. बॉलिवूड UPमध्ये उभं राहणं पण शक्य नाही. अनेकांनी असे प्रयत्न केले. इतकंच नव्हे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या 2 दिवसाच्या योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यावर भाष्य केलेले आहे. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी बॉलिवूड मुंबईतून नेणं शक्य नाही अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. बॉलिवूड किंवा असा कुठलाही उद्योग ज्या उद्योगामुळे महाराष्ट्रामध्ये रोजगार निर्माण होईल तो कुठेही नेण्याचं काही कारण नाही. एखाद्या वेळेस ते अशाच प्रकारचा उद्योग हा आपल्या राज्यामध्ये सुरू करावा यासाठी अभ्यास करायला येत असतील, पण इथून मुंबईतून बॉलिवूड तेही नेऊ शकत नाहीत आणि मुंबईचं जे आकर्षण आहे, मुंबईच्या ज्या सुविधा आहेत त्या अन्य राज्यामध्ये मिळणंही अवघड आहे. पण सुविधा उपलब्ध करून त्यांनीही पर्यायी असं एखादी गोष्ट सुरू केली तर ऑब्जेक्शन असण्याचं काही कारण नाही. शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी सुद्धा बॉलिवूड मुंबईतून नेणं शक्य नसल्याचं म्हटलेलं आहे. I think first of all definitely Bollywood people also need to do something for themselves. उनको भी ज़रूरत है कि वो अपने आप के लिए खड़े हो जाएं
और उसके बाद हमारे जैसे लोग उनकी मदद भी कर सकते हैं। जो भी मैंने आज तक बॉलीवुड के लिए मैं खड़ी रही हूँ और हमेशा आगे भी रहूंगी। मुझे पहले भी पूछा गया था कि ये लोग क्यों नहीं बात करते, क्योंकि उनकी वो बहुत वल्नरेबल पोजीशन में होते हैं। ये समझते हुए भी मुझे ऐसे लगता है कि बहुत बड़े पैमाने पर बॉलीवुड को गलत लाइट में दिखाने की कोशिश की गई। बहुत बेइंतहा कड़ी मेहनत का काम होता है और बहुत ज्यादा करोड़ों पैसे लगे होते हैं और वो मेहनत वाले लोग होते हैं। और बॉलीवुड लोग मतलब 4-5 स्टार्स नहीं होते जिन्हें शायद आप पसंद करें ना करें। आज बहुत सारे लोग हैं जिनको मैं पसंद नहीं करती, लेकिन अगर उनकी फिल्में बैन करो, अगर ये ट्रेंडिंग हो रहा है तो वो गलत है और वो मैं गलत बोलकर ही रहूंगी। तो अपने अपने नजरिए का और समझ का ये विचार है। मगाशी माधव अभ्यंकरांशी जेव्हा आपण बोललो तेव्हा काही छोट्या छोट्या गोष्टी समोर आल्या, त्याच्याविषयी आपण पुन्हा एकदा बोलूयात। ते असं की आर्थिक राजधानी आहे मुंबई म्हणून काही मराठी इंडस्ट्री किंवा बॉलिवूड इंडस्ट्री मुंबईमध्ये नाही, तर याकरता आहे कारण सगळ्या गोष्टी इंडस्ट्री करता असणाऱ्या, मग ते कर्मचारी वर्ग असो किंवा मिळणाऱ्या अनेक गोष्टी, गरज असलेल्या अनेक गोष्टी यांच्यासाठी ही मुंबई सोयीस्कर आहे, म्हणूनही या कडे पाहिलं गेलं पाहिजे। एखादी इंडस्ट्री अशी उचलली आणि दुसरीकडे नेऊन ठेवली आणि तिथे पुन्हा सुरू केली असं होत नाही, असंही बोलताना माधव अभ्यंकर मगाशी म्हणाले। त्यामुळे मुंबईमधनं कोणीतरी बॉलिवूड घेऊन जाईल आणि ते दुसरीकडे ती इंडस्ट्री उभी करेल असं होत नाही। पण एक मात्र नक्की की पर्याय म्हणून जसं फिल्म सिटी वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहेत त्यांच्याकडे बघितलं जातं, एक पर्याय म्हणून जसं बघितलं जातं तसंच यूपी मधल्या या फिल्म सिटीकडे पर्याय म्हणून बघितलं जाऊ शकतं, अशा सुद्धा इंडस्ट्रीमधून भावना व्यक्त होत आहेत। पण अर्थातच अढळ स्थान आहे मुंबईमध्ये बॉलिवूडचं, त्यामुळे बॉलिवूड इथून जाईल अशी कुठलीही शक्यता नाही, पॅनिक होण्याची गरज नाही, प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, असा सगळा एक भाग समोर येतोय। योगी आदित्यनाथ यांनी मागच्याच महिन्यामध्ये फिल्म सिटी उत्तर प्रदेशामध्ये निर्माण करण्याचा विचार केलेला होता। कदाचित त्यांच्यासमोर रोजगाराचे प्रश्न सगळे मार्गी लागतील म्हणूनही हा विचार आला असेल, किंवा गुंतवणूक मोठ्या प्रमाणात उत्तर प्रदेशात झाली पाहिजे, त्याने राज्यांचा कायापालट होतो, अशा अनेक उदाहरणं आपण बघितलेली आहेत, तोही विचार समोर असेल। आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्यासोबत आहेत, यांच्याशी बोलणार आहोत। मात्र निर्माता महेश टिळेकर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आधी बोलूया। महेश टिळेकर, आपलं स्वागत या चर्चेमध्ये। बघा, कालपासून एक वेगळीच चर्चा सुरू व्हायला लागली। योगी आदित्यनाथांच्या 2 दिवसांच्या दौऱ्यामध्ये ते बॉलिवूडच्या अनेक लोकांशी चर्चा करतायत। गुंतवणूक व्हावी यूपीमध्ये हा त्यांचा मानस आहेच, पण आपल्याकडे लगेचच अशा चर्चा सुरू झाल्या की आम्ही काही बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्री मुंबईतून बाहेर जाऊ देणार नाही। एका अर्थानं हे सत्य पण आहे, कारण का आता मी भाजपा आमदार अतुल भातकर जे बोलत होते ते मी थोडंसं ऐकलं आणि त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये राजकारण करू नये असं त्यांचं म्हणणं आहे। तर मला त्यांना एक हेच सांगावंसं वाटतं की अतुल भातकर जे उत्तर प्रदेशातील अनेक लोक कामानिमित्त इथं मुंबईमध्ये आलेले आहेत, तर योगी आदित्यनाथजी यांनी आधी त्या लोकांना तिथेच उत्तर प्रदेशामध्ये रोजगार कसा उपलब्ध होईल त्याच्यासाठी आधी प्रयत्न केला पाहिजे। तिकडचे उद्योगधंदे वाढवले पाहिजेत की त्यामुळे तिकडचे लोक इकडे मुंबईत महाराष्ट्रात कामासाठी नाही आले पाहिजे। आणि राहिला प्रश्न, कारण का तुम्ही बॉलिवूड तिकडे नेता, या अर्थानं तिथं काय माहितीये का, बॉलिवूडमध्ये काम करणारे जरी काही हिंदी नट असतील, स्टार्स असतील, तरी जे टेक्निशियन्स आहेत, कॅमेरामन आहे, स्पॉट बॉय आहे, लाईट्समन आहेत, असे खूप लोक जे आहेत बॉलिवूडमध्ये काम करतात, त्यात बऱ्याच अंशी मराठी लोक आहेत। त्यामुळे उद्या जर ही इंडस्ट्री उत्तर प्रदेशामध्ये गेली, तिथे फिल्म सिटी झाली, तर नॅचरली आहे की ते इथनं टेक्निशियन्स लोकांना तर घेऊन जाणार नाहीत, ते तिकडचेच घेणार। म्हणजे इथून जाणारा वर्ग कोणता आहे, तो कलाकार वर्ग आहे की ज्यांना काही भरपूर पैसे मिळतात, तिथे जाऊन ते काम करतील। पण मग इथं काम करणारे जे महाराष्ट्रातील काही टेक्निशियन्स आहेत, जे वर्षानुवर्ष इथे राहतात, त्यांच्या पोटावर लाथ नाही का येणार, त्यांचा रोजगार बुडणार नाही का, तर निश्चितच बुडणार आहे। त्यामुळे मला वाटतं की कुठेतरी आता हे म्हणतायत की इथे राजकारण आणू नये, पण याच्यामध्ये राजकारण असल्याचं कुठेतरी दाट संशय येतोय, पाणी कुठतरी मुरतंय इथे। नक्की, म्हणजे राजकारण होतच आहे असं तुम्ही थेट सांगताय। महेश टिळेकर, आपण असेच संवादात राहा। आपल्याबरोबर आता न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील सुद्धा जोडले गेलेले आहेत। आशुतोषजी, काय सांगाल तुम्ही, हा जो एक वाद, आरोप प्रत्यारोप समोर येत आहेत, काय सांगाल याविषयी?
सुवर्ण, या विषयाचे अनेक पैलू आहेत. मुख्यतः असा कधी एखादा राजकीय नेता किंवा एखादा राजकीय पक्षाचा, वेगळ्या राजकीय पक्षाचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन एखादा उद्योग पळवून नेतो, खरंच असं शक्य आहे का? फिल्म इंडस्ट्री किंवा फिल्म सिटी या अशा काही वस्तू आहेत का, याचा विचार करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात हा उद्योग वाढला याचं कारण सुंदर असा महाराष्ट्रातील लोकेशन, महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था, महाराष्ट्रातलं इन्फ्रास्ट्रक्चर. आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी, उदाहरण द्यायचं झालं तर वाई सारख्या ठिकाणी अनेक चित्रपटांचं शूटिंग होतं. महाबळेश्वर सारखी ठिकाणं आहेत. महाराष्ट्रामध्ये अशी अनेक असंख्य लोकेशन्स आहेत जिथे हा उद्योग वाढलाय. आणि असा एका रात्रीत कोणी एका वेगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तिथे 1000 एकर जागा आणली, एअरपोर्ट जवळ आणला, इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं, पण शेवटी ते कृत्रिम असेल. आपल्याकडे नैसर्गिक वरदान आहे. त्यामुळे असा उद्योग, आणि हा जो उद्योग आहे या उद्योगाचे वेगवेगळे घटक आहेत. केवळ निर्माते किंवा चित्रपट अभिनेते अभिनेत्री यांना तिकडे नेऊन आणि 5 स्टार हॉटेल्स नेऊन हा उद्योग जाणार नाही. खरं म्हणजे आधी सुद्धा रामोजी फिल्म सिटीमध्ये सुद्धा अनेक सुंदर लोकेशन निर्माण करण्यात आली, पण तरी सुद्धा कृत्रिम लोकेशन्स आणि नैसर्गिक लोकेशन्स याच्यामध्ये फरक असतो. आज आपण पाहिलं तर मुंबईतलं पश्चिम उपनगर हा जवळपास म्हणजे चित्रपट क्षेत्रातील लोकांचा एक हब बनलेला आहे. अनेक तंत्रज्ञ आहेत, अनेक कलावंत आहेत. जेव्हा एखादी इंडस्ट्री उभी राहते तेव्हा त्या इंडस्ट्रीशी संबंधित हजारो लोक असतात. अशा सगळ्यांना घेऊन तिकडे जाण्यासाठी खूप मोठा कालावधी लागेल. आणि त्यासाठी लागणारं, बरं आज मुंबईमध्ये एखादी फिल्म शूट करायची म्हटली तर सगळे कलावंत जेव्हा मुंबईत राहत असतात तेव्हा त्यांच्या शिफ्ट मिळणं, त्यांच्या डेट्स मिळणं हे सोपं राहतं. बरं आपल्याकडचे उदाहरण द्यायचं झालं तर मराठी इंडस्ट्रीमधले मराठी कलावंत हे नाटक, थिएटर करतात, चित्रपट करतात, वेब सिरीज करतात. फक्त चित्रपटासाठी जर तुम्ही त्यांना युपीला घेऊन जाल तर त्यांच्या डेट सलग मिळणार नाहीत. हे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे अशी जी ओरड होते की इकडचा उद्योग तिकडे घेऊन जाऊ, असं शक्य नसतं. त्यासाठी ते संपूर्ण नेटवर्क, संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर, रिसोर्सेस ते जेव्हा जातील, आणि ही प्रक्रिया अशी 1 महिन्यात, 2 महिन्यात किंवा 5 वर्षात होणार आहे का, हा विचार आपण याच्यामध्ये घेतला पाहिजे. केवळ ओरड करण्याचा अर्थ नाही. मगाशी अतुल भातखळकर जसं म्हणाले की आपल्याकडे सुद्धा पोटेन्शियल आहे. आपल्याकडे इंडी स्टुडिओ सारखा आपल्याकडे स्वतःकडे आपले रिसोर्सेस आहेत. कर्जत जवळचा मुंबईतली फिल्म सिटी तर एवढी मोठी फिल्म सिटी आहे, आणि त्याच्या आसपास अनेक छोटे छोटे इंडस्ट्री, ऑडिओ डबिंग इंडस्ट्री असेल, फिल्म प्रोसेसिंग असेल, प्री प्रोडक्शन आहे, पोस्ट प्रोडक्शन आहे, अनेक गोष्टी असतात. या सगळ्या गोष्टींचा विचार करता असं कोणी निर्माता आला किंवा कोणीही मुख्यमंत्री आला तर हा उद्योग बाहेर जाऊ शकत नाही. एखादा चित्रपट, एखादा प्रोजेक्ट किंवा एखादा वेब सिरीजचं काम असा फार तर एक टेम्पररी आपण ज्याला म्हणू शकतो अशा प्रकारचं काम बाहेर जाऊ शकतं, पण परमनंटली असं बाहेर नेणं शक्य नाही. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः यावर योगी आदित्यनाथांच्या या 2 दिवसाच्या दौऱ्यावर अशी टीका करणं किंवा त्याची प्रतिक्रिया देणं, मग हा एक राजकारणाचा भाग आहे. निश्चितच राजकीय आरोप प्रत्यारोप होत राहणार. असं आहे की वेगवेगळ्या विचारधारा आहेत, त्यामुळे राजकीय आरोप होतच राहणार. पण हे खरंच शक्य आहे का याचा विचार आपण करायला पाहिजे. एक पत्रकार म्हणून मला स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे वाटतं की असं ही घटना, हा जो उद्योग आहे असा हायजॅक करून नेणं हे प्रॅक्टिकली शक्य नाही. कोणीही किती कुठल्याही राजकीय पक्षाचा असला तरी देखील त्याच्यामधल्या या बाकी बारीक सारीक गोष्टी आहेत. आपण मायक्रो लेवलला जाऊन जेव्हा आपण बोलतो तेव्हा लक्षात येईल की हा अतिशय गुंतागुंतीचा विषय आहे आणि असं शक्य होणार नाही. राजकीय आरोप प्रत्यारोप होत राहणार, कारण शेवटी हा संघर्ष जो आहे आपण पाहतोय वेगवेगळ्या मुद्द्यांवरून, दररोजच्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर संघर्ष चाललेला आहे. आणि एक भूमिका दिसते की कुठलाही जेव्हा महाराष्ट्र व्यतिरिक्त नेता आणि विशेषतः भाजपनेचा नेता महाराष्ट्रात जेव्हा येतो तेव्हा ही ओरड होतच राहणार. नक्की. आशुतोषजी, आभार. न्यूज 18 लोकमतची भूमिका अत्यंत स्पष्टपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल. महेश टिळेकर निर्माता आपल्यासोबत आहेतच, त्यांच्याशी बोलूया, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक घेतो. लगेच भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.